दिवसानंतर आहे ना पूर्ण फॅमिली आम्ही फिरायला जाणार आहे. तर त्याची माझी इथे आहे ना तयारी चाललेली बघा. तर मी ना पॅकिंग करते. अचानक फिरायला जायचं ठरलं ना तर प्रश्न पडतो मला, तर नेमकं हॅपी होऊ का इथं परेशान होऊ की काय काय करू असं झालंय मला. तर आता सकाळीच ठरलं ना, तर दुपारची वेळ आहे. तसं तर 2 दिवसासाठी जायचंय, पण प्रश्न पडलाय की नेमकं आता कपडे आहेत सगळे, भरपूर कपडे आहेत, पण नवीन कपडे नाहीये. नेहमी आम्ही नवीन कपडे घेत असतो, पण आता वेळ नाही, त्यामुळे जे आहे ना कपडे त्याचीच पॅकिंग करायची मला इथं. आणि त्यांनी पण नाहीये हेल्पला. दरवेळेस काय असतं, ह्यांनी असते सोबत आणि आम्ही व्यवस्थित आमची पॅकिंग करत असतो, पण असं जास्त दिवसांसाठी नाही, त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे. तर त्यामुळे ह्यांची पण पॅकिंग मी करून घेतली. आता सुरू झाला आहे आमचा प्रवास. आणि पिलू बघा, त्याला वाजत होती थंडी. मध्यरात्रीची वेळ आहे, सगळे उतरलेत गाडीतून, तर त्यामुळे पिलूला इथं संध्याकाळी थंडी वाजते. पोहोचलो आता पुण्यामध्ये पोहोचल्यावर आलो आहे आता मी शुभांगीताईच्या घरी. 2-3 तासाची झोप झाली, रात्री 3 वाजता पोहोचलो होतो. आणि सकाळी उठलो, आता सगळ्यांच्या आंघोळी वगैरे चाललेले आहे. नाश्ता बनवला, नाश्ता नाही जेवणच म्हणता येईल ह्याला, कारण की जेवण केल्यासारखंच आहे. आम्ही जायच्या टायमिंगला 1 तास आधी सगळं खाल्लं वगैरे आणि निघालो. थोडं पुण्यामध्ये काम होतं, त्यामुळे पुण्यामध्ये आलो होतो. आता हे सगळे म्हणजे भाऊजी, प्रतीक्षा यांनी आणि दीदी 4 जण गेले होते ते काम करून घ्यायला. तर ते जाऊन येईपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे 1 दिवसाच्या आमच्या प्रवासासाठी. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.